तिला कोण कोण असणार आहे, काय अजेंडा असणार आहे आणि कुठे होणार आहे? बैठक इथंच माझ्या घरी होणार आहे 5 तारखेची आणि त्यात आमचे स्पोक्सपर्सन्स येतील आणि अजून काही कोर टीम मेंबर्स येतील ज्यांनी आम्हाला प्रोटेस्ट मॅनेज करण्यात खूप मदत केली होती. आणि त्यामध्ये आम्ही डिस्कस करू की पुढे जे सीजेपीची मुव्हमेंट आहे ती पुढे कशी घेऊन जायची आणि आमचं जे संघटन आहे ते कसं बनवायचं. बरं, एक तक्रार करण्यात आलेली आहे तुमच्या वडिलांच्या संपत्तीबद्दल, त्यावर तुमचं काय? मला वाटतं तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्री सोबत सार्वजनिक करायला तयार आहे. पण आता हे घरापर्यंत येतं म्हणजे एवढा मोठा सामना करावा लागतो आता. नाही, येऊ द्या ना, घरापर्यंत येऊ द्या. जी चौकशी करायची आहे करून घ्या. आपल्याला माहिती या देशात आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाही ज्याच्यासोबत असं होतंय. जेव्हा जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा. पण जसं की मी म्हणलं, मी माझं एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे, मी माझं स्कॉलरशिपचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा जर ईडीला पाठवत असाल तर ईडी सोबत तुमची डिग्री पाठवा. तुम्ही तुमची डिग्री सार्वजनिक करा, मी माझी डिग्री सार्वजनिक करतो. झारखंडच्या विद्यार्थ्यांनी तुमच्याशी संपर्क साधला आहे, त्यांच्याकडे देखील पेपर फुटला आहे. तुमची काय भूमिका असेल आता पुढचं मिशन झारखंड असेल? हो, झारखंडच्या विद्यार्थ्यांसोबत जे आंदोलन करत आहे त्यांच्याशी माझं काल रात्री बोलणं झालेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं आहे की कॉक्रोच जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अजिबात मागे सरकू नाही आणि जी काही मदत लागेल ती कॉक्रोच जनता पार्टी त्यांना द्यायला तयार आहे आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. परवा तुमची कोर कमिटीची बैठक पार पडली आहे संभाजीनगरमध्ये, काय नेमका त्यामधला अजेंडा असणार, काय भूमिका त्यानंतर? अजेंडा ठरवण्यासाठीच आम्ही ही कोर कमिटीची मीटिंग बोलवली आहे आणि तिथं आम्ही आमचं ऑर्गनायझेशन एक्सपान्शनवर डिस्कस करणार आहे आणि कॉक्रोच जनता पार्टी पुढे कोणते काय मुद्दे उचलू शकते, कशा प्रकारे पुढे जाऊ शकते देशभरात, त्यासाठी आम्ही ती मीटिंग बोलवली. पक्षाचं रूपांतरण होण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. आगामी काही काळात मला वाटते की मीडियाला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट लागलेली आहे की आम्ही पॉलिटिकल पार्टी बनवावं. यावरूनच मला कळतं की जेवढ्याही पॉलिटिकल पार्टीवर आहेत तिथं कुठं ना कुठं तुम्ही सगळे डिसअपॉइंटेड आहेत त्यांच्यासोबत. पण आमचं अजून असं काही इंटेन्शन नाहीये. आम्हाला एक पब्लिक मुव्हमेंटच ठेवायची आहे, कारण की देशात जी सध्या पॉलिटिक्सची सिच्युएशन आहे, काय करणार पॉलिटिकल पार्टी बनून तुम्ही जेव्हा वोट डिलीट करण्यात येतात. लोकांचा पूर्ण भरोसा उठत चाललाय पॉलिटिक्सवरनं, कारण की लोक सकाळी मत कोणाला टाकतात आणि संध्याकाळी सरकार दुसरंच कोणाची बनते. लोक सकाळी आमदार खासदार कोणाला निवडतात, संध्याकाळी तो आमदार खासदार दुसऱ्याच पक्षात असतो. तर अशा परिस्थितीत जिथे ईडी सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात, इलेक्शन लीक करण्यात येतात, तशा याच्यात पॉलिटिकल पार्टी बनून करायचं आहे. गुजरात से जो है एक आरटीआई दाखिल हुई आपके एजुकेशन के बारे में, उनके बारे में क्या कहेंगे? उस पर मैं ये कहना चाहूंगा कि हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र